मागील 20 वर्षापासून या रस्त्याची जो गंगा दरवाजा ते तहसीलपर्यंत जाणारा हा आतमधला रस्ता आहे, जो मुख्य कार्यालय ज्या ठिकाणी आहे तिथं सर्व गावातली लोक या मार्गाने जातात। त्या रस्त्याची दुरावस्था आज आपण बघत आहात। या रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नासाठी आम्ही सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून नगरपालिकेला निवेदनं वगैरे दिली, मात्र या रस्त्याचं काम आजही होत नाही। या ठिकाणची दलित वस्ती आणि तिचं जे दुर्गंधी किंवा साफसफाई अभावी ती जी खितपत पडली आहे, या ठिकाणी भुजबळांना यायलाही लाज वाटते। 20 वर्षापासून जे राज्यामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद भोगतात त्या भुजबळांना या रस्त्याने यायची लाज वाटते। या परिसरात भुजबळ 20 वर्षात मोजून 1 ते 2 वेळा आले असतील। सातत्याने या लोकांना, जी लोक दलित आदिवासी लोकांना त्यांच्या मूलभूत हक्क अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम या माध्यमातून शासन प्रशासन करत आहे। आणि मुख्य रस्ता सर्व नगरपालिका सर्व अधिकारी असतील या रस्त्याने सातत्याने जातात, मात्र याची कुठलीही दखल ते लोक स्वयंस्फूर्तीने घेत नाहीत आणि स्थानिक लोकांनी मागणी करूनही त्याकडे ते त्यांची इच्छाशक्ती अभावी किंवा मंत्र्यांच्या दबावाखाली ही लोक काम करतात। या रस्ता प्रलंबित आहे। ठेकेदार केवळ बिलं काढण्यासाठी तात्पुरती डागडुजी किंवा तात्पुरता मुलामा या रस्त्यावर देतात। आपण या रस्त्यावर येणारे प्रवासी बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये की हा फार मोठा रहदारीचा स्थानिक लोकांच्या नेहमीचा वावराचा रस्ता आहे। दरवाजा स्टेशन रोड या भागात स्वामी मुक्तानंद विद्यालय आहे, एनजेकेम शाळा आहे आणि गंगाराम छबिलदास कॉलेज पण याच रस्त्यावर आहे। तहसील कार्यालय या रस्त्यावर आहे, प्रांत कार्यालय या रस्त्यावर आहे, येवला नगरपालिका या रस्त्यावर आहे, तुमचं पंचायत समिती, शिक्षण विभाग, खरेदी विक्री विभाग, अशा अनेक प्रकारचे कार्य यासाठी म्हणतात की इकडं सगळे तीर्थ आणि मंदिर आहे या बाजूनी। तर ती अशा रस्त्याची सुधारणा अद्याप झालेली नाही। अनेक वर्षापासून शेजारीच बघितलं तर अनेक गावात मोठी काँक्रिटीकरण होत आहे, परंतु हा गावातला मध्यवर्ती रस्ता आहे, शहराच्या मध्यवर्ती रस्ता आहे। या रस्त्याकडे दुर्लक्ष होतं आहे। याची लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी नगरपालिकेला आणि भुजबळ साहेबांना विनंती करतो।